कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांग ना अर्जुन, म्हणजे मला एकटीला सोडून जाणार होतास ना तू? यात तसं नाही, आणि बघ जे काय झालं त्यामध्ये चूक तर माझीच होती ना। तुझी कसली चूक? अरे बघ, तुझ्या आईला बरं वाटते हे कळल्यानंतर मी अमोलची चौकशी करायला पाहिजे होती। अप्पी बोलली ते बरोबरच आहे। अप्पी 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 अर्जुन, बस कर रे अप्पी पुराण। आणि प्रत्येक वेळेला ती बरोबर असते का? तू त्याला तिकडे बोलून इकडे काय मजा मारत होतास? सांग ना, मजा मारत होतास का तू इकडे? यात तसं नाही। हे बघ अर्जुन, तू माझ्या आईला हॉस्पिटलला घेऊन गेला होतास तुझ्या होणाऱ्या बायकोच्या, आणि हे तू अप्पीला बोलला नाहीस ना, याचं वाईट वाटलंय मला। अरे बघ, अमोलला फिरायला मी घेऊन जाणार होतो, त्याला तिकडे बागेमध्ये मी बोलवलं होतं। अर्जुन, अजूनही तुला तीच बरोबर वाटतेय? अरे इकडे काय काय नाही बोलून गेली ती, जर काहीच बोलला नाहीस आणि मी बोलत होती तर मलाही गप्प केलंस। हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाहीये। तुला अमोलसाठी जो त्रास होतोय ना तो कळतोय मला, पण इकडे तू माझ्या आईचा जीव वाचवत होतास ना, मग तू कसा काय वाईट? तू चुकीचा नाहीच आहेस। आणि साखरपुड्याच्या वेळेला काय बोलला होतास तू? की मागचं सगळं सोडवून मला नव्याने सुरुवात करायची आहे। मग तुझ्या या अशा वागण्यात मला ते कुठेच दिसत नाहीये। हे बघ, त्या मागच्या गोष्टी बोलल्याच पाहिजेत का? आणि आज अमोल दिवसभर बाहेर होता, एकटा होता, उपाशी होता माझ्या। अरे ठीक आहे ना, तो बाहेर असेल म्हणून काय तू मला आणि आईला सोडून जाणार होतास? अर्जुन, तुला कळतंय आपला ना साखरपुडा झालाय, आणि माझ्या आईला बरं नसताना ना मी हक्काने तुझ्याकडे आले का, तर आपण लग्न करणार आहोत। एक मिनिट, माझ्याशी लग्न करण्याचा तुझा निर्णय ठाम आहे ना? म्हणजे तुझ्या आयुष्यात तुला मी हवी आहे ना? अर्जुन, मी तुला काहीतरी विचारते, मला उत्तर दे। काय बोलू मी? अरे आता हे सगळं झालं ना, त्यामध्ये माझी चुकी आहे एवढं म्हणायचं मला फक्त। याचा अर्थ असा नाही ना की अप्पी मला परत माझ्या आयुष्यात पाहिजे। हे बघ आर्या, तू बोलतीस ती कळतंय मला, अशी चूक परत नाही होणार। काय नियती, मजा येते ना मला असं पेचात बघून। इकडे अमोल, अप्पी, इकडे आर्या, हा प्रश्न माझ्यासमोर तू उभा केलायस ना, त्याचं उत्तर पण तूच द्यायचं मला। बोल ना, काय करू मी आता? हे बघा आप्या, सगळ्या गोष्टी एकदम अंगावर आल्यासारख्या होत असतील अर्जुनला, म्हणून तसं होतंय। आपण थोडं समजून घेतलं पाहिजे बापू, त्याला। अर्जुनने त्याच्या लग्नाच्या निर्णयात आम्हाला घेतलं का? त्याने एकदा तरी या विषयावर अमोलशी किंवा माझ्याशी बोलणं गरजेचं समजलं का? अगं त्यावेळी तशी वेळ नसेल, परिस्थिती पण नसेल म्हणून नाही बोलला। बापू, आपण परिस्थितीला किती दिवस दोष देणार आहोत? या लग्नाची घाई ना अर्जुनचीच होती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।